स्ट्राईकला असतील दीपक सावदेकर, नॉन स्ट्राईकला असतील रोहन नारखेडे, गोलंदाजीची सुरुवात करतील सुहास पाटील. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. तर सुहास पाटील अक्रॉस द लाईन, चांगला फटका. संपर्क तितका चांगला झालेला नव्हता, परंतु चौकार मिळेल कारण की गॅपमध्ये खेळलेला आहे हा फटका. या चौकाराने खात उघडते ते दीपक सावदेकरचं आणि त्यांच्या संघाचं. द्वारकाई स्पोर्ट्स क्लब संघाची धावसंख्या झालेली आहे 4 धावा. राईट मोर द विकेट, शॉट ऑफ लेन, चेंडू बॅक फुटवर जाऊन कॅरिबियन स्टाईलने पुल केलेला आहे. षटकार आलेला आहे दीपक सावदेकरच्या बॅटमधून. दीपक सावदेकरचा या स्पर्धेतला फॉर्म लक्षात घेता अतिशय सुंदर कामगिरी त्यांनी पहिल्या सामन्यात केलेली आणि तीच कामगिरी ते दुसऱ्या सामन्यात सुद्धा कंटिन्यू करतायत. आणि दीपक सावदेकर यांचे काका भानुदास सावदेकर या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहे. भानुदास सावदेकर यांच्याकडेच या चेंडूला पाठवलेलं होतं दीपक यांनी. चांगला फटका, व्हॅकंट एरिया, कव्हर क्षेत्रात टोलवलेला चौकार. दीपक सावदेकर तुफानी फलंदाजीचं प्रदर्शन करतोय. तीन चेंडू 14 धावा दीपक सावदेकरच्या बॅटमधून आलेले आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. राईट ऑन ओव्हर द विकेट, ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू. या चेंडूला बघितलंय आणि जाऊ दिलेलं आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू सुहास पाटील यांचा. दीपक सावदेकर एक अतिशय चांगला स्टायलिश फलंदाज म्हणून ओळखला जातो. यावेळेस या चेंडूला लॉंग ऑन कडे लॉफ्ट केलेला आहे आणि राष्ट्रसेवा फाउंडेशनच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार लॉंग ऑन, सीमा रेषा पार. यावेळेस गतीत परिवर्तन, घुटना टेक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने षटक संपलेलं आहे. दीपक सावदेकरच्या 20 धावा झालेल्या आहेत. द्वारकाई स्पोर्ट्स क्लब अर्थात द्वारकाई फाउंडेशन संघाची सुद्धा धावसंख्या झालेली आहे 20 धावा. बिनबाद 20. चांगली सुरुवात.
फटका चांगला होता, चौकार की षटकार, तर चौकार दिलेला आहे. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन फिरवलेला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस धडपडत का होईना चौकार वसूल केलेला आहे रोहन नारखेडे यांनी. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, या चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. रोहन नारखेडे 2 चेंडूंवर 2 चौकार लगावून आपलं खातं उघडलेलं आहे. कल्पेश पाटील गोलंदाजी करतायत आणि कल्पेश यांचा सामना करतील रोहन. द्वारकाई फाउंडेशन हा सौरभ खडके यांचा संघ, तर JD पॅकेजिंग 11 हा बिपिनदादा पाटील आणि सचिनदादा पाटील यांचा संघ. ऑफस्टम्पच्या बाहेर सुंदर प्लेसमेंट, चांगला टायमिंग, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रात, चौकार जातोय का, तर निश्चित जाईल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढतीये, 32 धावा. सुंदर फटका लगावलेला होता ऑफस्टम्पच्या बाहेर, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चांगलं टायमिंग आणि तितकंच चांगलं प्लेसमेंट. दरम्यान नंदन महाजन, भूषणभाऊ बढे, बिपिनदादा पाटील, भूषणभाऊ धांडे आणि विराज कॅटर सर्व्हिस जयेश फेगडे, प्रीतम फेगडे, ज्यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. अत्यंत चोख व्यवस्था त्यांनी बजावलेली आहे. सांगवी बुद्रुक, तालुका यावल, जिल्हा जळगाव, विराज कॅटर सर्व्हिस. आणि सांगवी संघाचे संचालक भूषण धांडे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. हितेंद्र धांडे सुद्धा उपस्थित आहेत. अक्षय कोल्हे, हो यावेळेस फाईन लेगकडे खेळलेला आहे, 1 धाव मिळते, पूर्ण करतायत. तर नयन राणे यांच्या AR स्पोर्ट्स हबला आपण नक्कीच भेट द्या. एक ब्रँडेड शूजचा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. समथिंग फॉर स्पोर्ट्स, AR स्पोर्ट्स हब, नयन राणे यांच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या. विविध प्रकारचे शूज आपल्याला त्या ठिकाणी वाजवी दरात भेटतील. चला, षटक संपलेलं आहे. कल्पेश पाटील यांनी या षटकात 14 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशन 34 धावा, बिनबाद 34, दीपक सावदेकर 6 चेंडू 20 धावा, तर रोहन नारखेडे 6 चेंडू 13 धावा. विजय बोरसे आपण बघू शकतो, जे आमचे ऑफिशियल फोटोग्राफर आहेत, लव लाईफ फोटोग्राफीचे फोटोग्राफर विजय बोरसे या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये या स्पर्धेतील काही क्षणांना टिपत आहेत, आपल्या आठवणीत साठवण्यासाठी.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पुल केलेलं आहे. षटकार मिळतोय रोहन नारखेडे. या अगोदर चौकारांची भाषा बोलत होता, आता षटकाराने या षटकाची सुरुवात करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. 41 धावा झालेल्या आहेत. एक अतिरिक्त रन टोटलमध्ये जोडला जातोय. शुभम गोलंदाजीला आलेले आहेत. रोहन नारखेडे 7 चेंडू 19 धावा. डावखुरे चांगले फलंदाज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे पॉईंटकडे. यावेळेस मोठा प्रहार करता आला असता, परंतु माझ्या मते पहिलेच त्यांनी मन बनवलेलं होतं की मला अशाच पद्धतीने शॉट खेळायचा आहे. मोठा फटका येऊ शकला असता या चेंडूवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि पुन्हा एकदा आपल्या रडारमध्ये चेंडू आला की फटका खेळत आहेत रोहन नारखेडे. तर बघा या ठिकाणी एकाच पद्धतीने फटकेबाजी करतोय रोहन. तर वाईड यॉर्करचा एक चांगला पर्याय असेल गोलंदाजाकडे, तो का यूज होत नाहीये. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सी मारेच्या पार षटकार. सुपर सिक्स प्रायोजक डॉक्टर तेजस दिलीप राणे, मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम जळगाव. यावेळेस पुन्हा चेंडू हवेत आणि फटका फसलाय, झेल टिपलाय. पहिला गडी बाद होतोय. द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशनला पहिला झटका लागतोय. दरम्यान स्टार खेळाडू अमेय तळेले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमेय तळेले, आपलं मनपूर्वक स्वागत. अतुल अशोक फिरके, सरपंच सांगवी बुद्रुक, तालुका यावल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल चषकाच्या आयोजन समितीतर्फे आम्ही अतुल भाऊंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अतुल अशोक फिरके, सरपंच सांगवी बुद्रुक, तालुका यावल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत दादा आपलं. चला 53 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद. बाद होणारा फलंदाज आहे रोहन नारखेडे. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे. रोहन नारखेडे, कॉट प्रवीण पाटील, बोल्ड शुभम इंगळे. 53 धावा, 1 गडी बाद. द्वारकाई फाउंडेशन. चला आता पॉवर प्ले आलेला आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतील. केवळ 3 खेळाडू आपल्याला 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे दिसतील. एक आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. हेरंब ऑटोच्या होर्डिंगला जाऊन धडकलेला आहे हा तुफानी षटकार.
आणि या षटकाराचे प्रायोजक मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम जळगाव, डॉक्टर तेजस दिलीप राणे. यावेळी जोरदार अपील. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत. कल्पेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. दीपक सावदेकर 8 चेंडूंमध्ये 26 धावा काढून फलंदाजी करतायत. यावेळेस संपर्क चांगला झालेला आहे. चेंडू उंच उडालेला आहे आणि हा दूर 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 आणि षटकार. पासष्ट धावा, चौथं षटक सुरू आहे. दीपक सावदेकर 9 चेंडूंमध्ये 32 धावा काढून तुफानी फलंदाजी करतोय. या अगोदर सकाळी एक सामना झालेला होता, त्यात त्यांनी तुफानी फलंदाजी करताना 71 धावा काढलेल्या होत्या. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, एक्स्ट्रा कव्हर रिजनला. हॉटेल भूमीच्या होर्डिंगकडे चेंडू जातोय. चांगला फटका लगावलेला होता दीपक सावदेकरने कव्हर क्षेत्रात हॉटेल भूमीच्या होर्डिंगकडे. यावेळेस बुंदेत टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. दीपक सावदेकर तुफानी अंदाजात फलंदाजी करतोय. भावेश भंगाळे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. भावेश भंगाळे यांच्या फलंदाजीवर आमच्या नजरा असतील. अक्षय कोल्हे यांच्या कामगिरीवर सुद्धा नजरा असतील. उद्या खेळताना दिसतील हे दोन्ही खेळाडू. 75 धावा झालेल्या आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. लॉंग ऑफ कडे टोलवलेला फटका. 1 धाव मिळेल दीपकला. आणि आता बऱ्याच वेळानंतर नीरज वायकोळेला संधी मिळालेली आहे फलंदाजीची. बघूया आता नीरज काय करतो ते. परंतु षटक संपलेलं आहे, संधी मिळणार नाहीये. 4 षटकांची समाप्ती. द्वारकाई फाउंडेशन संघाची धावसंख्या 76 धावा, 1 गडी बाद. दीपक पुन्हा एकदा स्ट्राईकला. नीरज वायकोळेला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. यावेळेस चेंडू तितकासा शॉट नव्हता की फलंदाज बॅकफुटवर जाऊन या फटक्याला खेळेल. हा फ्रंटफुटवर खेळण्याचा फटका होता. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. द्वारकाई फाउंडेशनची धावसंख्या 81. तर शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. सेट फलंदाज आहेत दीपक सावदेकर, अर्धशतकापासून 3 धावा दूर.
ऑफटॉपच्या बाहेर बॅटची कड थर्डमॅनच्या दिशेने हा जर चौकार आहे तर दीपक सावदेकरचं अर्धशतक पूर्ण होतंय आणि झालेलं आहे. दीपक सावदेकर आजच्या दिवसातलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक झळकावतोय आणि आपला दर्जा आपला स्तर या ठिकाणी दाखवतोय. एक क्वालिटी फलंदाज आहेत. फक्त कालचं गणित आमच्या डोक्यातून जात नाहीये. 25 धावांवर हा संघ कस काय बाद झाला होता. हो, यावेळेस माझ्या मते बॅटवर 2 वेळा आलेला आहे हा चेंडू. चौकार मिळेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कालचं जे सिलेबस होतं द्वारकाई फाउंडेशनसाठी ते माझ्या मते डोक्याच्या बाहेरचं होतं. 25 धावांवर अजूनही विश्वास पटत नाहीये की हा संघ 25 धावांवर बाद होऊ शकतो. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. ड्रिंक्स ट्रॉली मॅन सुनील भाऊ पिसाळ यांच्या ड्रिंक्स ट्रॉलीकडे हा चेंडू आलेला आहे. 4 चेंडू आणि 4 चौकार. तर एक आगळा वेगळा विक्रम बघायला मिळतो का? 6 चेंडूत 6 चौकार आपल्याला बघायला मिळतात का? पाहूया. दीपक सावदेकर तुफानी फलंदाजी करतोय. लॉंग ऑन सीमारेषेवर षटकार. राजू मामा भोळे यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा तुफानी षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत डॉक्टर तेजस दिलीप राणे, मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम जळगाव. ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर या चेंडूला अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. पुन्हा एकदा दीपक सावदेकर स्ट्राईकला असतील. नीरज वायकोळे आता फ्रस्ट्रेट झालेले दिसतील. त्यांना जास्त काय एकही चेंडू खेळायची संधी मिळालेली नाहीये. रोहन आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. द्वारकाई फाउंडेशनच्या 5 षटकात 100 धावा. चला, ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना दिसेल. ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स अमित इरिगेशन, अमित भारंबे, एक थेंब समृद्धीचा आणि ड्रिंक्स ट्रॉली बरोबर दिसतील आपले सर्वांचे लाडके सुनील भाऊ पिसाळ. 5 षटकांची समाप्ती, 100 धावा. नीरज वायकोळे यांना अजूनही एकही चेंडू खेळायची संधी मिळालेली नाहीये. दीपक सावदेकर 18 चेंडूंमध्ये 66 धावा काढून तुफानी फलंदाजी करतायत.
चला, ड्रिंक्स अवकाशानंतरच्या पहिल्या धावा. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर आलेला हा चौकार. दीपक सावदेकर आता 70 वर पोहोचलेले आहेत आणि आज आपल्याला शतक बघायला मिळेल असं वाटतंय, कारण की दीपक अतिशय सुंदर फलंदाजी करतायत. 104 धावा, तोरकाई स्पोर्ट्स फाउंडेशन. हो, यावेळेस माझ्या मते पहिल्यापासूनच मन बनवलेलं होतं दीपकने. बॉलच्या पिचपर्यंत यावेळेस पोहोचलेले नाहीये. तर बघा, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क अत्यंत महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये जर फुटवर्क नसेल तर आपण बॉलच्या पिचपर्यंत, बॉलच्या लाईनीत येऊ शकत नाही, आणि मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसलं तर तो मोबाईलसुद्धा आपल्या काहीच कामाचा नसतो. तर फुटवर्क आणि नेटवर्क आवश्यक आहेत. राईट मोर विकेट. यावेळेस चांगला फुटवर्क बॉलच्या पिचपर्यंत गेलेला आहे आणि चेंडूला उत्तुंग पद्धतीने टोलवलेला आहे. षटकार आलेला आहे. दीपक सावदेकर ऑन फायर. 22 चेंडूत 76 धावांची तुफानी खेळी करतोय. दरम्यान निहाल अहमद, अकीब खान अर्थात मामू, अर्शद मयूर खान, साद शेख सुद्धा आलेला आहे, आणि निहाल अहमद यांचं 2 दिवसानंतर लग्न आहे. ज्या दिवशी या ठिकाणी अंतिम सामना असेल त्याच दिवशी माझ्या मते लग्न असेल त्यांचं. तर शुभेच्छा असतील त्यांना भावी जीवनासाठी आमच्या सर्व क्रिकेटर मित्रांकडून. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 111 धावा, नेल्सन. तर बघा, दीपक सावदेकर यांच्याकडे एक संधी असेल नयन राणे यांचा रेकॉर्ड मोडण्याची. यावेळेस फटका फसलेला आहे. बऱ्याच वेळानंतर नीरज वायकोळे यांच्याकडे स्ट्राईक आलेली होती आणि त्यांचा झेल सुटलेला आहे. तर फ्रस्ट्रेशन दिसलेलं आहे नीरज वायकोळेकडून. बऱ्याच वेळानंतर संधी मिळालेली आहे आणि त्याला वाटलं की आता पहिल्याच चेंडूवर आपण काय करायचं काय नाही. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. 111 धावा, 6 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद. तर 29 धावात शतक झळकावलेलं होतं मागच्या सीझनला राष्ट्रीय बॉक्सिंग पटू नयन राणे यांनी. ते सुद्धा डावखुरे फलंदाज आहेत, पण आता या सीझनमध्ये तो रेकॉर्ड कुठला फलंदाज मोडतो ते बघावं लागेल. कारण की नयन राणे यांची जर मागच्या वर्षाची जर व्हिडिओ क्लिप आपण बघितली तर असं वाटतं की आपण सामना नाही तर हायलाईट्स बघतोय. अशा पद्धतीने त्यांनी चेंडूंना टोलवलेलं होतं. काही चेंडू जर सरळ पेट्रोल पंप असतील, तो रस्ता असेल मुख्य रस्ता, त्या रस्त्यावर त्यांनी टोलवलेले होते. ताकदवान खेळाडू आहे, त्यांचा सामना अजून बाकी आहे. भुसावळच्या संघाकडून खेळताना दिसतील. परंतु त्या अगोदर आपल्या सर्वांना एक विनंती असेल की त्यांचं AR स्पोर्ट्स हब आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड शूज त्या ठिकाणी मिळतात. आपण नक्की भेट द्या. वाजवी दरात आपल्याला चांगले ब्रँडेड शूज त्या ठिकाणी मिळतील. दरम्यान षटकार आलेला आहे दीपक सावदेकरच्या बॅटमधून. यावेळेस कव्हर क्षेत्रात एकमात्र क्षेत्ररक्षक आणि त्याला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. चेंडू सरळ हातात गेलेला आहे. किरण पाटील यांनी झेल घेतलेला आहे. 25 चेंडू 83 धावा. पुन्हा एकदा शतक मिस करतोय दीपक सावदेकर. आणि दीपक सावदेकर यांना त्यांचे काका भानू सावदेकर यांच्याकडून आज सायंकाळी एक ट्रीट मिळणार आहे.
चला, दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आपल्या टॉस का बॉसचे प्रायोजक विद्यमान अध्यक्ष लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन महेश मोहन चौधरी, महेश दादा चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आपल्या या लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदावर ते यावर्षी विराजमान झालेले आहेत. तर महेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे आणि मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे. तर महेश दादा चौधरी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जेडी पॅकेजिंग या संघाचे बिपिन दादा पाटील हे संचालक आहेत. तर सचिन दादा पाटील हे सुद्धा या संघाचे संचालक आहेत. जेडी पॅकेजिंग 11 क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा मिळतील. चेतन पाटील 121 धावा झालेल्या आहेत. तर बिपिनदादा पाटील सुद्धा आपल्यासोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत. सोबतच सौ हर्षिता बिपिनदादा पाटील या सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. जितेंद्र सरोदे, संचालक सोहम पेपर हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमच्या आयोजन समितीचे अक्षय कोल्हे, सोबतच युवा स्टायलिस्ट खेळाडू अमेय तळेले, नंदन महाजन हे सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. सोयो सनरायझर्स संघाचे कौस्तुभ ढाके सुद्धा आपल्यासोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत. कौस्तुभ दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेस इनसाइड आउट फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनला. चेंडू गिरकी घेतोय. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी नाकारलेली आहे. 1 का 4 नंतर एक धाव, 125 धावा झालेले आहेत. 8वं षटक सुरू आहे. किरण पाटील आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. त्यांचा सामना करतील नीरज वायकोळे. या दरम्यान आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत निलेश वायकोळे. निलेश दादा वायकोळे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस बऱ्याच वेळानंतर खातं उघडण्यात यश आलेलं आहे नीरज वायकोळेला. 3 चेंडूंनंतर आपलं खातं उघडलेलं आहे. बऱ्याच वेळानंतर त्यांना खेळण्याची संधी मिळालेली आहे. नाहीतर दीपक सावदेकर एकटाच तुफानी हल्ला चढवत होता समोरच्या संघावर. चेतन पाटील आता स्ट्राईकला असतील. किरण यांचा सामना करतील 126 धावा, 2 गडी बाद द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशन. यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटकातले 2 चेंडू शिल्लक. चला, यानंतरचा सामना अस्मी एसर्स विरुद्ध सोयो सनरायझर्स. आजच्या दिवसातला 7वा सामना असेल. दरम्यान चेंडू हवेत आणि योगेशने चांगला झेल टिपलेला आहे. चेतन कॉट, योगेश बोल्ड. किरण पाटील. अस्मी एसर्स विरुद्ध सोयो सनरायझर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सज्ज व्हायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. आपण बघत आहात जळगावच्या सागर पार्क क्रिकेट मैदानावर रंगणारा लेवा पाटीदार प्रीमियर लीगचा थरार. तर या स्पर्धेचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल चषक 2025 पर्व 6वे. अस्मी एसर्स आणि सोयो सनरायझर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इनिंग्स ब्रेकमध्ये सज्ज व्हायचंय नाणेफेकीसाठी.
यावेळेस या चेंडूला उंच टोलवलेला आहे, उंच तर गेलेला आहे, उंचीचा षटकार असेल परंतु दुरीचा सुद्धा षटकार असेल. 132 धावा झालेल्या आहेत. 8 षटकांची समाप्ती. या ठिकाणी गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु अगोदरच ओळखून घेतलेलं होतं फलंदाजाने. स्लॉटमध्ये चेंडू आला आणि या चेंडूवर प्रतिहल्ला चढवलेला आहे, लॉफ्ट केलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेकडे. षटकार. 8वं षटक संपलेलं आहे. 132 धावा, 3 गडी बाद. हो, यावेळेस बोध वेस्ट साईडचा हा नो बॉल असेल. एकच धाव मिळेल नीरज वायकोळेला. आणि आता मोहित राणे स्ट्राईकला असतील. कर्णधार द्वारकाई फाउंडेशन. तर पंचांचा पंखा फिरलेला आहे. याचा अर्थ असा असेल की पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण की गणेश बर्हाटेचा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चला, कर्णधार मोहित राणे स्ट्राईकला. चला, स्ट्राईक रोटेट झाली तर फिल्डिंग चेंज होऊ शकते. हो, यावेळेस फटका चुकलेला आहे, फसलेला आहे. चेंडू निर्धाव. अस्मी असर्स हा संघ आहे माजी नगरसेवक सन्माननीय अमितदादा काळे यांचा. तर सोयो सनरायडर्स हा जो संघ आहे हा कौस्तुभ ढाके यांचा संघ आहे. तर पुढचा जो सामना होईल तो अस्मी एसर्स आणि सोयो सनरायडर्स या संघात होणार आहे. नीरज वायकोळे डॉट बॉल. तर असं वाटतंय की दीपक सावदेकर बाद झाले आणि धावांचा ओघ थोडासा मंदावलेला आहे. यावेळेस अवांतर धाव मिळेल. 136 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस चेंडू आणि सरळ अमोल भाऊ धांडे यांच्या कृष्णा पाईपच्या होर्डिंगला जाऊन मानवंदना देतोय हा तुफानी षटकार. तर बऱ्याच वेळापासून नीरज मोठा फटका ट्राय करत होते आणि आता कुठेतरी त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. 142 धावा. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. 143 युवकांचा आवडता आकडा आहे. अमेयाला चांगलं माहिती असेल या आकड्याविषयी. 143. तर जे तरुण पिढी आहे त्यांचा हा आवडता आकडा आहे असं म्हणतात. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्विम आरेषा पार. षटकार. 149 धावा. 150 पासून 1 धाव दूर. हॉटेल काशीनाथचं जे होर्डिंग होतं ज्यावर आपण बघू शकतो जिम्मी गोपाल महाजन यांचं छायाचित्र छापलेलं आहे, त्या फलकाच्या वरतून हा षटकार टोलवलेला आहे. 149 लॉस ऑफ 3. शेवटचा चेंडू नीरज वायकोळे सामना करतील गणेश यांचा. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि 150चा पल्ला गाठतोय का संघ. झेल टिपलेला आहे. 149 धावांवर नीरज वायकोळे यांना परतावं लागेल. चौथा झटका लागतोय द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशनला. 149 लॉस ऑफ 4.
शुभम इगळे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तर पहिल्या डावातले शेवटचे 6 चेंडू शिल्लक. द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशन 149 धावा, 4 गडी बाद. मोहित राणे आणि किरण ढाके या ठिकाणी फलंदाजी करतायत. दरम्यान नितीन शिरसाळे आणि प्रवीण सिंग यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पुल केलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 150चा पल्ला पूर्ण करतोय मोहित राणेचा संघ, ज्याचं नाव आहे द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशन. 155 155 धावा. दोन चेंडू आणि 2 षटकार कर्णधाराला साजेशी खेळी करतायत मोहित राणे. तर या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोच्च रन संख्येचा रेकॉर्ड आहे 209चा. 161 धावा झालेल्या आहेत द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशनच्या. 161 लॉस ऑफ 4. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. राईट मोर द विकेट, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर गेलेला आहे फलंदाज आणि षटकार. हेरंब ऑटोच्या होर्डिंगला जाऊन तुफानी षटकार खेचलेला आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार. तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू टेनिस बॉल क्रिकेटवर आपण टाकूच शकत नाही. ॲडव्होकेट सिंचन सरोदे, आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. सिंचन दादा, मनपूर्वक स्वागत. हो, यावेळेस चेंडू शरीरावर आलेला आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावलेले होते किरण पाटील यांनी. किरण पाटील यांच्या चेंडूवर मोहित राणे यांनी 3 षटकार लगावलेले होते. 7 चेंडूत 25 धावा काढून फलंदाजी करतायत मोहित. एक छोटीशी परंतु आकर्षक खेळी करतायत, कर्णधाराला साजेशी खेळी करतायत. राईट मोर द विकेट. यावेळेस बॅकफुटवर जाऊन लॉंग ऑनकडे फटका फसलाय की काय. राष्ट्रसेवा फाउंडेशनचे जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार गेलेला आहे लॉंग ऑन सीमारेषा पार. तर तुफानी हल्ला चढवतोय मोहित राणे किरण पाटील यांच्यावर. 173 लॉस ऑफ 4. पुन्हा एकदा यावेळेस एल के फाउंडेशनच्या शुभेच्छा फलकाला जाऊन धडकलेला आहे हा चौकार. 10 षटकांची समाप्ती, 4 गडी बाद, 177 धावा झालेल्या आहेत. आणि जेडी एंटरप्राइजेस या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर लक्ष असेल 178 धावांचं. तर वळूया आजच्या दिवशीच्या पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुढचा सामना असेल अस्मी ॲसर्स अमितदादा काळे माजी नगरसेवक यांचा संघ, तर कौस्तुभ ढाके यांचा सोयो सनरायडरचा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक आहेत महेश मोहन चौधरी, समाजसेवक आणि विद्यमान अध्यक्ष लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन.
चला, जेडी एंटरप्राइजेस आपला एक खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. इथे स्कोररला आपल्यापैकी कोणाचे नावं माहिती नाहीये. नंतर कुठलाही गोंधळ झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही. चला, जेडी एंटरप्राइजेस आपला खेळाडू लवकरात लवकर पाठवा मित्रांनो. वेळेचं भान ठेवा. आयोजक आपल्यासाठी इतकी मेहनत घेत आहे आणि आपण थोडंसं सहकार्य करू शकत नाही. चला, जेडी पॅकेजिंग या संघाला 178 धावांची आवश्यकता असेल. द्वारकाई फाउंडेशन संघाने 177 धावा केलेल्या त्या आपल्या निर्धारित 10 षटकात 4 गडी बाद. दीपक सावदेकरची तुफानी खेळी आजच्या या सामन्याचं वैशिष्ट्य ठरेल. स्ट्राईकला असतील सागर, नॉन स्ट्राईकला असतील विशाल. दीपक गोलंदाजीची सुरुवात करतील तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पंचांचा इशारा आलेला आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून चौकार. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनच्या होर्डिंगकडे हा चौकार लगावलेला आहे. सागर आणि जेडी पॅकेजिंग आपलं खातं उघडतायत. यावेळेस फटका फसलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. सागर यांना परतावं लागेल. सागर कॉट दीपक. बोल्ड दीपक. हॅलो, लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. ओ, अक्रॉस द लाईन मोठा फटका. घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. दीपक यांचा पुढचा चेंडू शुभम इंगळे सामना करतील. चला, पहिलं षटक संपलेलं आहे. जेडी पॅकेजिंग संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 5 धावा. दीपक यांनी पहिलं षटक किफायती मारा करत टाकलेलं आहे.
चला तर सरदार वल्लभभाई पटेल चषक 2025 पर्व सहाव्या पर्वाचा आजचा 7वा सामना अस्मी एसर्स विरुद्ध सोयो सनरायडर्स या दोन संघांच्या दरम्यान होतोय. बिपिन दादा पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. हर्षिता बिपिन पाटील यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचाकडे यायचे. मॅडम प्लीज. संपूर्ण बिपिन दादांचा परिवार या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. जितेंद्र दादा सरोदे आपण सुद्धा कृपया मंचाकडे यायचे. आणि दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत उपस्थित आहेत. सोयो सनरायडर्सचे अमेय तळेले आणि अस्मी एसर संघाचे कुणाल अत्तरदे. चला आयोजन समितीचे ॲडव्होकेट सिंचन सरोदे, महेश मोहन चौधरी आणि भूषण बढे या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला नाणेफेक होताना आपण बघू शकतो. चला अमेय तळेले कॉल करतील, कर्णधार सोयो सनरायडर्स. हेडचा कॉल आलेला आहे आणि हेड तर अमेय तळेले यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मान्यवरांचे आभार आणि दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. यावेळेस चांगला संपर्क, स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. आपण बघू शकतो हा रडार मध्ये टाकलेला चेंडू होता आणि या चेंडूला उंच टोलवलेलं आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. जवळपास 19 धावांची प्रत्येक षटकात आवश्यकता असेल. राईट अमोर द विकेट, अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटने ताकदवान फटका. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान फलंदाजाला मिळते एक धाव. 25 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक संपलेलं आहे. शुभम इंगळे आणि विशाल नेमाडे फलंदाजी करतायत. जेडी पॅकेजिंग या संघाकडून. जेडी पॅकेजिंग या संघाचे संचालक आहेत बिपिनदादा पाटील आणि सचिनदादा पाटील. तर द्वारकाई स्पोर्ट्स क्लब या संघाचे संघ चालक आहेत सौरभ अनिल खडके. यावेळेस बुंध्यात टाकलेला चेंडू रक्षात्मक दृष्टीने खेळलेला होता. दीपक सावदेकर ज्यांनी आज तुफानी हल्ला चढवलेला होता जेडी पॅकेजिंगच्या गोलंदाजीवर, यष्टीरक्षण करतायत. पुढचा चेंडू असेल दीपकचा. सामना करतील शुभम इंगळे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. नीरज वायकोळे यांनी या चेंडूला अडवलेलं आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज दीपक आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू अक्रॉस द लाईन. चांगला संपर्क आणि हा चौकार. हॅलो. ये बात पटी अपने को मत लगा भाई ये बात पटी बदला का हमारा मयूर है कि मयूर ओरली बोलेगा बोलने दो ना ओरली मेहनत करो अब फ्री में काम बंद तो हमने कैसे क्या फ्री में संभाला था फिर हमको कैसे क्या बोल के यार मेरे को लगा तुम मजाक उड़ा रहे मेरी नहीं मजाक नहीं उड़ाया मैंने जो जेन्युइन था वो ही था ठीक है वेरी गुड तेरा दाया नगर सामने रहता था तू हटता था तू 3 षटकांची समाप्ती. 31 धावा झालेल्या आहेत. जेडी पॅकेजिंग संघाच्या दीपक यांनी आपल्या 2 षटकात 11 धावा देत एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. चला सोया सनरायझर्स आपली प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. वाईडचा इशारा आलेला आहे आणि यावेळेस वातावरणामध्ये थोडासा बदल दिसतोय. चांगला चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे अतिशय सुरेख कलेक्शन दीपक सावदेकरचं. तर आपण बघू शकतो शॉर्ट कव्हरमध्ये केडी अर्थात किरण ढाके केडी अण्णा या नावाने ओळखले जातात. अयोध्यानगर आणि परिसरात एक चांगलं कुशल संघटक म्हणून ते काम करतात. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पूल केलेला आहे. चांगला फटका चौकार देऊन जाईल फलंदाजाला आणि या चौकाराने धावसंख्या होतीये 41 धावा. एक गडी बाद. अक्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आत या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. एक धाव. जेडी पॅकेजिंग संघाची धावसंख्या झालेली आहे 37 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. यावेळेस हलक्या हाताने खेळलेलं आहे. आपल्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज या चेंडूला अडवतोय. डायरेक्ट फेकतो आणि बाद होतील का. पंचांचं बोट उंचावलेलं आहे. फलंदाजाला परतावं लागेल आणि कौतुक करावं लागेल त्या युवा गोलंदाजाचं ज्याने आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं आणि यष्टीरक्षकाकडे चांगली फेकी केली. यष्टीरक्षक दीपक सावदेकरचं चांगलं कलेक्शन आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी यष्ट्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे आणि अशा पद्धतीने फलंदाज आता धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. दुसरा गडी बाद झालेला आहे जेडी पॅकेजिंग संघाचा. शुभम इंगळे एक आत्मघातकी धाव घेताना धावबाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात जात आहेत. नरेंद्र पाटील. चला 37 धावा 37 लॉस ऑफ 2. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पुष्पक गोलंदाजी करतायत. एक अतिशय चांगला युवा खेळाडू.
हो, यावेळेस एक संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु मोठा फटका खेळू शकलेले नाहीये. वाईडचा इशारा, 2 अवांतर धावा टोटलमध्ये जोडल्या जातील. धावसंख्या आता होतीये 39 धावा. दीपक 8 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. माफ करा, पुष्पक यांना दुसरा गडी बाद करण्यात यश प्राप्त होतंय. विशाल बाद झालेले आहेत. केडी अण्णांनी चांगला झेल टिपलेला आहे. वेगवान झेल होता परंतु अलगद टिपलेला आहे. तर बॉक्समध्ये खेळायचा हा फायदा असतो की रिफ्लेक्स ॲक्शन चांगली होते आणि केडीने चांगली रिफ्लेक्स ॲक्शन दाखवलेली आहे. भूषण शेंडे स्टार खेळाडू, श्रीराम क्रिकेट क्लबचे स्टार खेळाडू भूषण शेंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भूषण, आपलं खूप खूप स्वागत. 4 षटकांची समाप्ती, 39 धावा, 4 गडी बाद. आता 23.17च्या सरासरीने 36 चेंडूंमध्ये 139 ची आवश्यकता. यावेळेस उंच 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 आणि हा षटकार. 45 धावा झालेल्या आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅक फुटवर जाऊन या चेंडूला पुल केलेला आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहे जेडी पॅकेजिंग संघाच्या. अमेय तळेले, सोयो सनरायडर संघाचे कर्णधार अमेय तळेले, आपल्याला विनंती आहे की आपली प्लेइंग 11 अपडेट करायची लवकरात लवकर. अमेय, यावेळेस चौकार येतोय. 55 धावा झालेल्या आहे. ईश्वर पाटील थोडेसे महागडे ठरत आहेत. अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ईश्वर यांनी 5 चेंडूत आतापर्यंत 16 धावा खर्च केलेल्या आहेत. कल्पेश पाटील 5 चेंडू 16 धावा काढून चांगली फलंदाजी करतायत. तर सुहास पाटील शून्यावर नाबाद आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत. षटकातला शेवटचा चेंडू ईश्वरचा, राईट मोर द विकेट. पुढे सरसावत मोठा फटका. यावेळेस काउस कॉर्नरच्या वरतून षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने षटक समाप्त होतोय. 61 धावा, 5 षटकांची समाप्ती. आणि आता पुढच्या 5 षटकांमध्ये 117 ची आवश्यकता आणि आवश्यक धावगती राखावी लागेल. 23.40, अर्थात प्रत्येक चेंडूवर आता चौकार लगवावा लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना दिसते. सोबतच आपले सर्वांचे लाडके सुनील भाऊ पिसाळ, अमित इरिगेशन हे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक.
65 लॉस ऑफ 4। ये छठवां ओवर चलता हुआ ड्रिंक्स ब्रेक के बाद। ड्रिंक्स ब्रेक के बाद पहली गेंद पर चौका आता हुआ। पुष्पक की ये ओवर पिच गेंद, इस गेंद को उठाकर खेला है खिलाड़ी गेंद के नीचे, और एक बहुत आसान सा कैच था, मानो मोतीचूर का लड्डू था, केवल मुंह में डालना बाकी था, और वो भी कैच लपक नहीं पाए खिलाड़ी। 66 रन अब स्कोर बन चुका है। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा। अतिरिक्त रन टोटल में जुड़ता हुआ 1 रन का इजाफा। रन संख्या 67 रन, 4 विकेट। ओ, ये लेग स्टंप के बाहर फुल टॉस गेंद है। अंपायर अपनी बाहें फैलाएंगे और वाइड का इशारा करेंगे। ओ, ये यॉर्कर लेंथ की गेंद जड़ों में डालने का प्रयास था, इस गेंद को खोद कर निकाला है। लॉन्ग ऑन की तरफ सिंगल मिलता हुआ। 69 रन, 4 विकेट, छठवां ओवर चलता हुआ। ओ, इस बार बहुत बढ़िया फील्डिंग, और यहां पर दीपक सावदेकर का ध्यान ही नहीं था। बढ़िया फील्डिंग थी, रोहन की बहुत बढ़िया फील्डिंग। तो रोहन इससे पहले ये जो टीम है बल्लेबाजी करने वाली, इस टीम का हिस्सा हुआ करते थे, आज उस टीम के खिलाफ खेल रहे हैं। ओ, इस बार बहुत बढ़िया कलेक्शन। इस बार बढ़िया संपर्क के साथ इस गेंद को पहुंचा दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन, 24 गेंदों में 102 रनों की जरूरत। 25 रन प्रति ओवर के औसत से रन बनाने होंगे। तो अमेय नाइट राइडर्स, माफ कीजिए, अमेय त्रैले से निवेदन होगा कि जल्द से जल्द संपर्क करे स्कोरर से, और अक्षय कोल्ले से निवेदन होगा कि जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए। अक्षय जी कोल्ले। 6 ओवर की समाप्ति, 76 रन, 4 विकेट के नुकसान पर 25.50 के औसत से अब 24 गेंदों में 102 की जरूरत। कल्पेश पाटिल 9 गेंदों में 29 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए। इस बार इंप्रोवाइजेशन, बहुत बढ़िया संपर्क। ये कवर क्षेत्र में 6 रन मिलेंगे स्विच हिट के जरिए। ये लेफ्ट आर्म गेंदबाज थे, लेफ्ट आर्म गेंदबाज के स्विंग के साथ इस गेंद को खेल दिया था कवर क्षेत्र में 4 रनों के लिए, 6 रनों के लिए।
देत जाणार तू रे बोट वरती करी देत जाय ना तू बी चांगली टाकली बॉलिंग आता काय बोल्या आज चांगली टाकली बॉलिंग कसं आउट केलं बोल्ड केलं तेजस पाटिल को मिलती हुई सफलता एक बहुत बढ़िया एक्शन के साथ गेंद डिलीवर करते हैं तेजस एक युवा खिलाड़ी के रूप में देखा जा रहा है उनकी तरफ 21 गेंदों में 96 रनों की जरूरत 6.3 ओवर 82 रन 5 विकेट के नुकसान पर गणेश बरहाटे अब आए हैं लेफ्ट आर्म ओवर द विकेट तेजस की ये गेंद गेंद हवा में है खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे रोहन नारखेड़े जो कि नशीराबाद के स्टार खिलाड़ी है ये स्क्वायर लेग की तरफ बढ़िया फील्डिंग ईश्वर की सिंगल मिलता हुआ आखिरी गेंद तेजस पाटिल के इस ओवर की अब तक 8 रन देकर 1 विकेट ले चुके हैं लेफ्ट आर्म ओवर द विकेट अक्रॉस द लाइन बढ़िया प्रयास था स्टंपिंग का तीसरे अंपायर की मदद यहां पर मांगी जा रही है स्टंपिंग के लिए शायद थोड़े से लेट हुए थे ऐसा लगा कि विकेट कीपर थोड़े से लेट हुए थे लेकिन तीसरे अंपायर बताएंगे कि एग्जैक्ट क्या हुआ है चला संशयाचा फायदा मिळालेला आहे फलंदाजाला फलंदाज सुरक्षित तो बल्लेबाज अब सुरक्षित है ओवर की समाप्ति 7 ओवर 84 रन 5 विकेट अब 18 गेंदों में 94 रनों की जरूरत 31.33 इस औसत से बल्लेबाजी करने वाली टीम को रन बनाने होंगे इसी बीच एक ताकतवान प्रहार किया है बल्लेबाज ने कल्पेश पाटिल के बल्ले से आता हुआ ये तूफानी छक्का तो इस मुकाबले के बाद कुछ स्टार खिलाड़ी आपको मैदान के अंदर खेलते हुए दिखाई देंगे कल के सेंचुरियन भावेश काळे अगले मुकाबले में खेलते हुए शायद नहीं दिखाई देंगे हमें तो इस मुकाबले में अगले मुकाबले में उमाकांत पाटिल अक्षय खड़के गोटू भाऊ जयेश नारखेड़े
शायद रोहित नाफड़े भी उसी टीम में है, लेकिन आज उनकी गेंदबाजी पर सबकी नजरें होंगी। रोहित नाफड़े को गेंदबाजी मिलती है या नहीं, यह सबसे बड़ा सवाल है। इसी बीच यहां पर विकेट गिरता हुआ, छठवां विकेट। तो देखिए, भूषण हंसकर बार बार यूट्यूब के माध्यम से हमें सवाल पूछ रहे हैं कि अगला जो मुकाबला है, तो उस मुकाबले में रोहित नाफड़े को गेंदबाजी करने को मिलेगी या नहीं। 15 गेंदों में 87 रनों की जरूरत। अब 34.80 की औसत से रन बनाने होंगे। 91 रन, 6 विकेट। 8वां ओवर चलता हुआ मोहित राणे जो कि कैप्टन है, गेंदबाजी करते हुए अब तक 1 विकेट ले चुके हैं। अब नए बल्लेबाज प्रवीण पाटिल सामना करेंगे कैप्टन मोहित राणे का। राइट मोर द विकेट। ओ, ये बहुत बढ़िया कलेक्शन। तो दीपक सावदेकर आज के पूरे दिन में छाए हुए हैं। इस बार गेंद बहुत ऊंची है, खिलाड़ी गेंद के नीचे, और ये 7वां झटका लगता हुआ प्रवीण पाटिल को लौटना होगा। चेतन ने कोई गलती नहीं की। मोहित राणे को मिलती हुई दूसरी सफलता। तो देखिए, यह वही चेतन है जिन्होंने एक आसान सा कैच ड्रॉप किया था, लेकिन इस बार अपनी गलतियों को सुधारने का प्रयास किया था और एक आसान सा कैच आसानी से लपका है। रुपेश बर्राटे अब मैदान के अंदर। अक्षय अत्तरदे कृपया कमेंट्री बॉक्स में आए। अक्षय अत्तरदे, प्रफुल्ल चिरमाड़े जैसे स्टार खिलाड़ी अब अगले मुकाबले में हमें देखने को मिलेंगे। अमेय तड़ेले के नेतृत्व में प्रफुल्ल चिरमाड़े, अक्षय खड़के, जयेश नारखेड़े, रोहित नाफड़े खेलते हुए नजर आएंगे। विनय खड़के जो कि लेवा पाटीदार प्रीमियर लीग में जिन्होंने दूसरे सीजन में सेंचुरी लगाई थी, वो खिलाड़ी भी हमें देखने को मिलेंगे। उमाकांत पाटिल जिन्होंने 2 छक्के लगाए थे, वो भी हमें खेलते हुए नजर आएंगे। मयूर पाटिल, इन पर भी नजरें होंगी। तो एक अच्छी टीम है, संतुलित टीम है, और उन्हें पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है। ठीक ठीक।
फलंदाज सुरक्षित. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद पुल करने का प्रयास. तो अब इस मैच में कुछ बचा नहीं है, 71 से ज्यादा रन हर ओवर में चाहिए. तो ये इस मुकाबले में अब केवल और केवल औपचारिकता शेष. जो रन आएंगे वो सिर्फ जीत और हार के बीच का जो अंतर है वही कम करने का काम करेंगे. तो देखिए ये बहुत बेहतरीन कैच है, हम देखना चाहेंगे रिप्ले के माध्यम से. शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर पुल किया था, गेंद बहुत ऊंची गई थी और ये बहुत बढ़िया कैच. चेतन पाटिल, ये वही चेतन है जिन्होंने एक आसान सा कैच ड्रॉप किया था, लेकिन देखिए इस मुश्किल कैच को आसानी से लपका है. तो इस मुकाबले का शायद ये दूसरा या तीसरा कैच लपकेंगे चेतन. 9 ओवर की समाप्ति, 92 रन, 8 विकेट, 6 गेंदों में 86 रनों की जरूरत.